नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करतो आणि ब्लॉगला स्टार्ट करतो. आता वाजले सकाळचे 8:45 आणि आता आम्ही जाणार आहे दुकानावरती. आता माझ्या पायाला काल चिकल्या झाल्या पण आता पाय एकदम वाचरलेत नाही का क्लिअर झालेत. संध्याकाळपर्यंत परत आहे तसे होते. चला मित्रांनो, आणि मला सांगायचा उद्देश असा आहे की जर कोणाला कामाची गरज असेल आपल्याकडं कामाला येऊ शकता. प्रति महिना 12,000 रुपये दिला जाईल स्टार्टिंगला, नंतर वाढवला जाईल. जर कुणाला कामाची गरज असेल तर 100% कळवा मला. मित्रांनो, आत्ता वाजले दुपारचे 2 आणि 2 वाजता पाहू शकता खाल ना मार. आणि आपल्याकडे लागली एक इको गाडी, इकडे एक क्रेटा, एक फेरना, इकडे एक स्प्लेंडर. ही आता दुपारची गर्दी आपल्याकडे. आणि एक फिटर आमच्यापाशी तिकडे गॅरेजवर न जेव्हा सोडून इकडे जेवत असतं कायम, तिथं लय गर्दी असते. समजा मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू पाहा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. सिलेंडर मारून घ्या दादा. तर मित्रांनो, आता बसलो मी जेवायला. जेवायला पाहू शकता पाच आहे भेळ आणि वडापाव आणलाय, कारण की भाजी आपली खराब झालेली आहे डब्यातली. आता वडापावर एक दिवस काढावा लागणार आहे आता. आम्ही आलं की लाईट जाते. तर मित्रांनो, आता आलो घरी आम्ही दुकान बंद करून. आणि घरी आल्यानंतर बघा या चिल्या पिल्यांचा किती कालवा चालू आहे. कॅमेरा ब्लर का झालाय. काय नाही पिल्या खायला आज. ओके मित्रांनो, आज आखाड्याचा महिन्याचा शेवटचा दिवस आहे. उद्याच आहे का? तर आमच्या घरी चिकन आणलं होतं आणि त्यात चालू आहे बाचाबाची, कारण की आमचा मोठा भाऊ खात नाही चिकन. आणि त्यामुळे मग आता मला गावात जावं लागते पुलाव आणायला. आणि आमचं वासाळं मांजर बसले खिडकीत. देतात का? ह्याला काय दिलं ते मम्मी? दिलत की दूध आणि चपाती कुस्करून दिलत सगळी काला कुस्करून. आता मी चाललोय गावात पुलाव खाता. पुलाव राईस आणलेला आहे. पुलाव पाहू शकता. पुलाव एकदम क्वालिटी असतो नाही का. मी जिथनं पुलाव आणतो ना, ते 1 नंबर पुलाव असतो. तो कोणाला पाहिजे असेल तर मी सांगणार नाही. हा पुलाव आहे, असा खायला लागतो ना 1 नंबर मध्ये.